नमस्कार मित्रांनो, जय खानदेश जय शिवराय. तर परत आलो त्या ट्रॅकवर जिथून माझा रोजचा लोकल प्रवास सुरू व्हायचा. आणि आज माझी पहिली भेट आहे चर्चगेटला. मुंबईची लाईफलाईन म्हटलं की लोक गडबडीत, कोणी ऑफिस कोणी कॉलेज, आणि मी माझं स्वप्न घेऊन आलो आहे. चर्चगेट स्टेशनवर पाय ठेवताच वा एकदम टॉप. स्टेशन तर एकदम मस्त दिसत होतं. काय तिथली पब्लिक, प्रत्येक जो नाही तो त्याच्या धावपळीत जीवन जगण्यासाठी, पोटासाठी धावपळ करत असताना सगळ्यांकडे मन हरवून स्वतःमध्ये जिद्द आणि चिकटी म्हणून जाणारा. आणि मग काय बघतात एकदम टॉपच भाऊ. BMCचं ऑफिस, मूवी थिएटर, वाव सुपर्ब यार. पण खरी गोष्ट अशी, इथे आपल्यावरही जॉब, घर, स्वयंपाक, पुन्हा काम, मध्यवर्गीय घरातून आलो ना म्हणून एन्जॉय करायला वेळच नाही. पण स्ट्रगल असो या काही असो, स्वप्न आपले पूर्ण करायचीच. तर मी विचार केला, म्हटलं आपली फर्स्ट विजिट आहे तर लेट नको व्हायला. म्हणून मी CCR स्टेडियमकडे 90नी एंट्री घेतली जिथं माझी व्हिजिट होते. मग मी व्हिजिट ठिकाणी पोहोचलो आणि तिथं एंट्री वगैरे केली आणि मी निघालो व्हिजिटच्या रिलायन्स ठिकाणी. वाव, इथे फक्त बास्केटबॉल, बाकीचे खेळांचे मॅचेस होतात. इथं क्रिकेट वगैरे मॅचेस नाही होत. मॅचेस ते होते ते वारकेरे स्टेडियमला होते. म्हणून इथं थोडा वेळ थांबलो, रेस्ट घेतला आणि परत मी माझ्या व्हिजिट ठिकाणी म्हणजे रिलायन्स आतमध्ये, तिथं आतमध्ये मी गेलो. शेवटी मी रिलायन्स ठिकाणी पोहोचलो आणि व्हिजिटमध्ये एंट्री करून आत गेलो आणि माझ्या ब्रँडची व्हिजिट वगैरे केली. स्टॉक वगैरे लागला आहे की नाही, MRP एक्सपायरी वगैरे बघितली आणि इथून मी बाहेर निघालो. आणि आठवलं, अरे मरीन ड्राईव्ह तर जवळच आहे. मग मनात विचार केला जाऊ की नको, पण 90नी मी निघालो. मग ठरवलं भाऊ आता जायचंच. सिग्नलला थांबलो आणि पुढून गेल्या मर्सिडीज, ऑडी, BMW. मनातला आवाज, एक दिवस यापैकी आपली एक असणारच. तोपर्यंत स्ट्रगल सुरूच राहील, कारण गाडी घ्यायची म्हणजे फक्त पेट्रोल नाही तर मेहनतही लागते भाऊ. मरीन ड्राईव्हवर पोहोचलो. अरे देवा, एवढी पब्लिक की लाईन. किमान 1 ते 2 किमीचे सगळे बसलेले, हसत गप्पा मारत. मित्र मात्र म्हणत आपल्याच वेळी कुठेतरी एन्जॉयला. पण मग ठरवलं दुःखाचं एन्जॉयमध्ये रूपांतर करायचं. थोडा वेळ बसलो, हवा घेतली. मनात विचार, एक दिवस आपली पण फुल एन्जॉय लाईफ असेल. पण अजून 3 व्हिजिट बाकी असल्याने थांबता आलं नाही आणि घरी उशिरा झाला तर व्यायाम एक्सरसाइज पण हुकणार. मित्रांनो, तुमचा भाऊ इथेच ब्लॉग संपवतो. व्हिडिओ आवड